हातगावला आज माझा दौरा आहे. सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय. अत्यंत दुःखी आहे मी की इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पुरीत आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. सरकारने तर पंचनामे करावेच लागतील, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. तुम्ही पैसे तर द्यावे लागतील, त्याबद्दल सुद्धा दुमत नाही आहे. पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार? मगाशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे 4 दिवसात जर पैसे आले नाहीत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. तर मी आत्महत्या करणार. आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं. तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईल, स्वराज्याच्या माध्यमातून पैसे लगेच माधवराव देवसकर पोच करतील म्हटलं. पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो? नदी खोलीकरण असेल किंबहुना अनेक वेगळे ते जे मार्ग असतील. पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या. आणि कृषी मंत्री इकडे यायचे सोडून, आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाहीत. आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे काय बरोबर आहे? काय शोभते काय महाराष्ट्राला? शोभते काय कृषी मंत्र्यांना? जरा या इकडं बघा परिस्थिती काय. इथं आता मी कुठल्या गावात आहे? मार्ले गावात आहेत. त्या इतक्या गरिबांना 15 घरं उद्ध्वस्त झाले, घरच नाही राहिले नाहीत. आता हे ना 10,000 रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत 10,000 रुपये द्यायचे. काय होणार आहे त्यांचं? 10,000 रडत होते आता ते सगळे. त्यामुळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहिलो आणि 10,000 रुपयांनी काय होणार आहे आमचं? आम्हाला घरकुल मिळणार आहे का? ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधींना. तुम्ही याच्यावर लक्ष घाला. मी माधवराव देवसकरांना सुद्धा सांगितलं, स्वराज्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जोरात आवाज उठवा. शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे. शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो. पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय, मला शब्द नाहीत. कृषी मंत्र्यांवर तुम्ही टीका केली की ते पाणी दौरा करून सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत. कृषी मंत्री म्हणाले की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली, पूर आलेला आहे, तिथले पंचनामे करण्याची गरज नाही. आणि मुख्यमंत्री म्हणतात की पंचनामे करावेच लागतील, त्यानंतरच मदत होईल. यांच्यामध्ये त्यांचं त्यांनी बघावं, त्यांनी येऊन बघावं हे काय. मी तर आलो ना, मी आज शेतात जाऊन पाहणी केली ना डायरेक्ट. मी काय गाडीतनं हवेत पाहणी केली नाही. मी आज शेतावर आलो, पाहणी केली. पूर्ण स्वराज्याचे सगळे लोक इथं आलेत, आम्ही स्वतः इथं आलोय. बाकी आमदाराला खासदारांना वेळ नाही का इथं यायला? आणि कृषी मंत्र्यांनी यायलाच पाहिजे ना. बाकी सगळे थांबवा. तुम्ही कृषी मंत्री आहे, तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या तरी चालतील. पण अशा वेळी ज्यावेळी विषय इतका नाजूक बनलेला आहे, अशा ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांचा अश्रू पुसण्यासाठी तुम्ही पोचायला पाहिजे. ताळमेळ नाही दोघांमध्ये असं वाटतं कृषी मंत्री मुख्यमंत्री. आता तुमच्या बोलण्यात दिसतेच. पंचनामे तर व्हायलाच पाहिजे ना. आपण तिसऱ्या आघाडीचा पर्याय राज्यासमोर दिला आहे, काय नेमकं? नाही, आज मला असं वाटतं की मी अनेक त्याला काय म्हणतो, सगळ्या इथं पाहणी करायला लावलोय आणि राजकीय आणि दुःखात सगळ्या ह्या ठिकाणी राजकीय बोलणं मी तिसऱ्या आघाडीमधलेच मी नंतर बोलू ना, निश्चित बोलेन. नाही हां, आणि 12 वाजल्यानंतर सगळे येणार ते तिथं बोलतो राजकीय. आज हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.